नमस्कार, मी उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक पोह्यापासून पटकन बनणारा आणि एक कप पोह्यापासून 4-5 जणांसाठी नाश्ता बनणारा असा मी नाश्ता बनवून दाखवणार आहे। असा एकदम हेल्दी नाश्ता आहे आणि बिना इनो आणि बिना सोडा असा नाश्ता आहे आणि खायला पण चांगला आहे, रुचकर आहे, टेस्टी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये बनणार आहे। आधी जर तयारी करून ठेवली तर पटकन बनणार आहे रेसिपी आहे। चला तुम्हाला दाखवते मी। हे मेजरमेंटच्या कपाने 1 कप पोहे घेतलेले आहेत। हे पोहे जरा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे, एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे पोहे। तर चांगले स्वच्छ पाण्यात 2दा धुवून घेतलेत आणि भिजत ठेवले आहेत, एक 10 मिनिटं असे भिजत ठेवायचे आणि मग पुढची कृती करूया आपण। हे आता आपले पोहे भिजायला ठेवून 10 मिनिटं झालेले आहेत। ह्याच्यामध्ये आपण आता हे 1 कप पोहा होता, पाव कप दही घालायचं, पाव कप दही आणि हा रवा आहे, सुजी रवा आहे। हा रवा अर्धा कप रवा आहे, मेजरमेंटच्या कपानं अर्धा कप रवा आहे। हा रवा मी थोडासा भाजून घेतलेला आहे, त्याला टेस्ट छान येते भाजल्यानंतर, कचकच असा लागत नाही, त्यासाठी मी रवा भाजून घेतला। हा रवा ह्याच्यामध्ये आपण घालूया। आता ह्याच्यामध्ये ही काळी मिरी पावडर आणि हे चवीनुसार मीठ आणि हा कांदा आहे, एकदम बारीक चिरून घेतला कांदा आहे। हा कांदा ह्याच्यामध्ये मी घालते आणि ही भरपूर सारी कोथिंबीर आहे आणि सगळं आता एकत्र मिक्स करून घ्यायचं। ह्याला पाणी वगैरे अजिबात घालावं लागत नाही, ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं ते। ह्याच्यामध्ये मी टेस्टसाठी थोडीशी उडदाची डाळ घालते, उडदाची डाळीमुळे टेस्ट छान येते, ह्याच्यामुळे थोडीशी मी उडदाची डाळ घातली आहे आणि सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ह्याचे आपण छोटे छोटे अशी टिक्की बनवून घेऊया, असं गोल शेप देऊन अशी व्यवस्थित टिक्की बनवून घेऊया। ह्याला सोडा वापरला नाही का इनो वापरला नाही, काही वापरले, नंतर हे बनतात कसे मस्त बघा। अशा छोटे छोटे टिक्की बनवून घ्यायची। ह्याला फक्त एक चमचाभर तेल, एक चमच टीस्पूनमध्ये बनतो आहे हा नाश्ता, ह्याला तेल पण जास्त लागत नाही। अशा टिक्क्या बनवून घेऊया, बघा कशा मस्त बनलेले आहेत। आता मी सगळ्या अशाच बनवून घेते। आता ह्या चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे उकडा ठेवायसाठी। ते आता सगळे हे छोटे छोटे पॅटीस केले ना, हे उकडा ठेवूया आपण ह्याच्यावर असे सगळीकडं। ह्याला मी तेल लावून घेतलं आहे, थोडा थोडा जागा त्यात सोडायचा आणि ठेवायचे असे, एकदम लागून ठेवायचे ते, कारण फुगतात ते, त्याच्यामुळे ते एकामेका चिपकतात ते। हे असे थोडं थोडं जागा सोडून ठेवायचे ते। आता आपण सगळे असे ठेवून घेऊया आणि उकडून घेऊया। हे बघा, आता एका कढईमध्ये मी पाणी उकळा ठेवलं आहे, त्याच्यावर आता हे आपण हे करून पॅटीस करून घेतले ना, छोटे छोटे एकदम छोटे छोटे बनवलेले आहेत, त्याच्यावर आता हे उकडा ठेवायचे। 7 ते 8 मिनटं लागतात ते उकडायला, कारण का तसं आपण मळलेलं आहे, ते उकडलेलं नव्हतं, त्याच्यामुळं जरा हे उकडायला वेळ लागतो, त्याला 7 ते 8 मिनटं लागतात। त्याच्यामध्ये डाळ पण घातली, डाळ मी भाजून घातली ती उडदाची, सगळं घातलं, त्याच्यामुळे उकडायला एक 7-8 मिनटं लागतील। आता असं ढक्कन ठेवून आपण हे चांगलं स्टीम उकडून घेऊया आपण। हे बघा आता उकडले ते, हे बघा उकडलेलं तुम्हाला दाखवते, बघा कसे मस्त उकडले बघा, हे किती छान उकडले। आता उकडले कसे समजायचे आहे बघा, ह्याच्यामध्ये मी चाकू घालते, हा चाकू असा पूर्ण क्लीन येतो, हे बघा, आणि असे आपोआप हे जागा सोडतात त्याची, उकडले छान उकडले जात आहे। ह्याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला आता दाखवते। हे बघा, ते आता फोडणी देण्यासाठी मी कढई ठेवली आहे, ह्यात फक्त 1-2 चमचे तेल घालायचं, 2 टीस्पून, जास्त घालायचं नाही, एवढंच थोडं तेल घालायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं ते। थोडीशी राई घालायची त्यात, राई चांगली तडकल्यानंतर त्यात थोडेसे अगदी जिरे घालायचे, थोडेसे जिरे घालायचे, थोडेसे पांढरे तीळ घातले तुम्ही।
आणि त्यात एक हिरवी मिरची घातली आहे कट करून आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. थोडीशी लाल मिरची पावडर टेस्ट सुंदर दिसण्यासाठी थोडीशी घातलेली आहे. असं मिश्रण सगळं हे करून व्यवस्थित परतवून त्यात मीठ वगैरे थोडंसं अगदी टेस्टसाठी टाकायचं. मीठ का पहिला टाकलेलं असतं त्यात मीठ जास्त टाकायचं नाही. थोडंसं अगदी टेस्टसाठी मी टाकलेलं आहे. त्या फक्त फोडणीसाठी, बाकी त्यात मीठ टाकलेलं असतं, जास्त टाकायचं नाही. आता हे त्याच्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं. सुंदर दिसतात बघा हे मस्त पाहिजे. आता हे सर्व करण्यास रेडी आहे. आपण हे सर्व करण्याचे घेऊया. बघा अशी रेसिपी छान दिसते. कसा मस्त दिसतो, सुंदर दिसायला छान असा आणि खायला पण सुंदर आहे आणि हेल्दी आहे त्यामुळं आणि पटकन बनणार आहे. हा असा एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जरी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू असं मस्त मस्त छान छान एम्मी टेम्मी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.